नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी छत्रपती घराण्याचे कुलदैवत तुळजाभवानी देवीचे घेतले मनोभावे दर्शन। लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर आवर्जून तुळजापूर येथे भेट दिली। राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी माझ्या जीवनातील एका नवीन पर्वाला सुरुवात करत आहे। आमच्या वंश परंपरेनुसार तुळजापूर येथील भवानी मातेच्या चरणी लीन झालो, अशी माहिती नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी दुपारी 3:30 वाजता पत्रकारांना दिली। माझ्या हातून राज्यातील जनतेची सेवा घडावी, मंत्रिपदाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात नवे विकास पर्व उभे राहावे, यासाठी शक्ती देण्याचा आशीर्वाद आई श्री तुळजाभवानीकडे मागितला। छत्रपती घराण्याचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेतले। नवीन जबाबदारी आहे, मंत्री म्हणून सुद्धा माझ्यावर नवीन जबाबदारी आहे आणि नक्कीच आई तुळजाभवानीचा आशीर्वाद तुम्हा आम्हा सर्वांवर आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यावर आहे, कायम राहावा आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं लोकाभिमुख असं काम करता यावं, जी लोकांची अपेक्षा आहे ती आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं पूर्ण करता यावी। ज्या जबाबदाऱ्या मिळाल्या सगळं जे ते आई तुळजाभवानीमुळे जे आपलं सगळ्यांचं, त्यामुळे देवीचा आशीर्वाद त्यासाठी घ्यायला आलो होतो किंवा देवीचा आशीर्वाद घेऊन पुढचं काम माझं जे ते सुरू करावं। नाही तर यापूर्वी सुद्धा मराठा समाजाला आणि मराठा समाजातले जे गरजू लोक आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही मागणी जी आहे ह्याला संपूर्णपणे पाठिंबा म्हणजे एक राजघराण्यातील व्यक्ती म्हणून म्हणा किंवा एक मराठा समाजातला एक व्यक्ती म्हणून म्हणा माझा आहे। आणि फक्त एकच आहे की आरक्षण जे आपल्याला दिलं जाईल ते कायदेशीररित्या टिकलं पाहिजे, कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे। नाहीतर नुसतं दिलं आणि कोर्टानं परत ते रद्द केलं, ते अशा पद्धतीचं आरक्षण मराठ्यांना मिळून काही उपयोग नाही। आज मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा समाज आहे, पण आज त्यांची जर परिस्थिती आर्थिक बघितली तर पूर्णपणे ढासळलेली आहे। काही ठराविक लोक चांगली असतील किंवा काय म्हणतो सधन असतील, पण आज बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये खेडोपाडी राहणारा मराठा समाज जो आहे हा अतिशय आर्थिक अडचणीमध्ये सापडला, ही वस्तुस्थिती। आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठी, आता एक पिढी तर गेली, पण पुढची पिढी जी आहे त्यांचं शिक्षण असेल, त्यांचं बाकीच्या नोकरीच्या गोष्टी असेल, यासाठी आरक्षण मिळालं पाहिजे। राज्य सरकार टिकणार आरक्षण देईल, 100% देईल। यापूर्वी सुद्धा आपल्याला माहित आहे की फडणवीस साहेबांनी दिलं होतं, त्यावेळेला सुद्धा ते दिल्यानंतर सुद्धा हायकोर्टामध्ये त्यांनी टिकवलं, पण ते सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये परत ते रद्द झालं, ही वस्तुस्थिती आहे, हे काही लपून राहिलेलं नाही। नाही ती आता कधीपर्यंत ही तारीख मी नाही तर जाहीर करू शकत, पण एक मी सांगू शकतो की आमचं सगळ्यांचं जे आहे मराठा समाजातील जे आम्ही आमदार आहोत आणि जे आता मंत्री पण आहोत, आम्ही सगळे देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या बरोबर राहून आम्ही नक्कीच आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय त्यांच्याकडनं लावून देऊ। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार, पैलवान जालिंदर गोडसे। नामदार शंभूराज देसाई यांचा गदा देऊन सत्कार। माहिती सरकारच्या माध्यमातून नवनियुक्त पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करतील, त्याचबरोबर सातारा जिल्हा हा दुष्काळमुक्त करून दाखवतील, असा विश्वास शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संघटक पैलवान जालिंदर गोडसे यांनी व्यक्त केला। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने पैलवान जालिंदर गोडसे यांनी शिवसैनिकांना बरोबर घेत सातारा येथे नामदार देसाई यांचा पैलवानकीची शान असलेली गदा देऊन सत्कार केला। या गदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर होणारा अन्याय तुम्ही रोखावा, अशा शुभेच्छा देत विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात महायुतीने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख शरद कंसे, युवा सेना जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव काका माने,
किरण जगदाळे बगाडे साहेब, ज्येष्ठ शिवसैनिक संजय गोडसे, हनुमंत शिंदे, विशाल गोडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। पैलवान जालिंदर गोडसे म्हणाले की आमदार शंभूराज देसाई हे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या छत्रछायेखाली तयार झालेले नेतृत्व असून आमच्यासाठी अभिमान आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, वंदनीय आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नामदार देसाई यांनी सातारा जिल्ह्यात विरोधकांना चितपट केले आहे। ते आता राज्याच्या राजकारणात नावलौकिक मिळवतील असा विश्वास देखील पैलवान गोडसे यांनी व्यक्त केला। नामदार देसाई यांनी पैलवान जालिंदर गोडसे यांच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक असल्याने सातारा जिल्ह्यात माहिती आता कधीही मागे वळून पाहणार नाही। कायम दुष्काळी असलेल्या डिस्कळ परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कधीही कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली। यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। यापुढे निष्ठावंत शिवसैनिकांना ताकद दिली जाणार असल्याचे नामदार देसाई यांनी सांगितले। शिवनेरी कारखाना प्रदूषण प्रकरणी चर्चेद्वारे मार्ग काढण्याचा महसूल प्रशासन आणि पोलीस दलाचा प्रयत्न, आंदोलन तूर्त स्थगित। सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांचा निर्णय। शिवनेरी साखर कारखाना पाणी प्रदूषण प्रकरणी महसूल प्रशासन आणि पोलीस दलाने केलेल्या विनंतीला मान देऊन आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापक बैठक घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आहे, त्यासाठी तूर्त आंदोलन स्थगित केले आहे। मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन केले जाईल असा स्पष्ट इशारा सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजता दिला आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुतार यांनी कारखान्याच्या प्रदूषणाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र महसूल प्रशासन आणि रहमतपूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चर्चेद्वारे हा प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला आहे। प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप चव्हाण आणि फौजदारी शाखेचे सहाय्यक महसूल अधिकारी रणजित जाधव यांनी या विषयात चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे। रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आणि गोपनीय शाखेचे अंमलदार महेश शेडगे यांनी देखील आंदोलनाचा मार्ग न अवलंबता शांततेच्या मार्गाने चर्चेद्वारे हा विषय सोडविण्याबाबत आवाहन केले। त्यानुसार प्रशासन आणि पोलीस दलाच्या विनंतीला मान देऊन आंदोलन तूर्त स्थगित करत असल्याचे सुतार यांनी सांगितले। कारखान्याचा हा विषय फार गंभीर आहे आणि तो बैठक घेऊन कागदपत्रे समोर आणून सोडवणे आवश्यक आहे, त्यामुळे तूर्त आंदोलन स्थगित करत आहे। मात्र सर्वसामान्य आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी हा विषय मी सोडणार नाही। प्रशासनाने बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा, न सोडवल्यास पुन्हा आंदोलन केले जाणार आहे याची नोंद महसूल प्रशासन आणि पोलीस दलाने घ्यावी, असेही सुतार यांनी स्पष्ट केले। मी दत्तात्रय सुतार, सामाजिक कार्यकर्ता। मी दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांना शिवनेरी शुगर्स कारखाना यांचं दूषित पाण्याच्या संदर्भात आंदोलन करण्याबाबतचं निवेदन दिलं होतं, परंतु उपविभागीय अधिकारी यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। दुर्लक्ष केल्याने माझी आंदोलनावर ठाम तयारी असताना मला पोलीस अधिकारी श्री कांडगे सर यांनी रिक्वेस्ट केली आणि प्रजासत्ताक दिनाचा मान राखण्यासाठी मी उद्याचे आंदोलन तात्पुरते स्थगित करून मी पुढील त्यांची मीटिंगची तारीख त्यांनी 30 तारीख दिलेली आहे। जर 30 तारखेपर्यंत जर त्यांनी मीटिंग नाही घेतली कारखान्यासंदर्भात व प्रदूषण मंडळाची, तर मी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे। या आंदोलनावर मी ठाम असून जोपर्यंत त्या कारखान्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी आंदोलनाची ठाम भूमिका घेऊन उपविभागीय अधिकारी माननीय अभिजित नाईक यांच्या कामकाजात सुधारणा होण्यासाठी व त्यांनी त्या कारखान्यावर कारवाई करण्यासाठी भाग पाडणार असून त्यांच्या कार्यपद्धतीवर मला प्रश्नचिन्ह आहे, परंतु मी प्रजासत्ताक दिनाचा मान राखून मी आंदोलन उद्याचे स्थगित करून 30 तारखेनंतर आंदोलनाची दिशा मी ठरवणार आहे। सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार करणार, महिला आघाडी भक्कम करणार, पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई। कोरेगावातील महिला पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवले जाणार आहेत। सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार करणार असून महिला आघाडी देखील भक्कम करणार आहे, अशी ग्वाही नवनियुक्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची दुसऱ्यांदा धुरा सांभाळणाऱ्या पर्यटन मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा कोरेगाव तालुक्यातील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कोरेगाव शहर अध्यक्षा उल्काताई मालुसरे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी सातारा येथे जाऊन सत्कार केला आणि कोरेगाव तालुक्याच्या वतीने शुभेच्छा दिल्या।
त्यावेळी महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मंत्री नामदार देसाई बोलत होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील पोलादी पुरुष असलेले लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा उज्ज्वल वारसा नामदार शंभूराज देसाई चालवत आहेत. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची त्यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अग्रेसर राहील असा विश्वास उल्काताई मालुसरे यांनी व्यक्त केला. यावेळी प्रियाताई झांझुर्णे, आशाताई जाधव, रुपालीताई शिंदे, रत्नमाला कदम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.